वडाचे भले मोठे झाड अंगावर कोसळल्यामुळे तळवडे जनता विद्यालयात इयत्ता 12वीत शिकत असलेल्या सायली सतीश धुरी या 17 वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला। ही घटना आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास तळवडे मिरस्तेवाडी येथे घडली। सायली धुरी कॉलेजमधून मैत्रिणींसह घरी परतत असताना काळानं तिच्यावर घाला घातला। या घटनेत तिच्यासोबत असलेल्या रसिका कामत आणि सिद्धी कोंडये या मैत्रिणी बाल बचावल्या। या घटनेत विजेच्या ताराही जमिनीवर कोसळल्या। घटना घडली तेव्हा आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी मृत सायली धुरी हिला बाहेर काढलं। या घटनेनं सायली हिच्या कुटुंबासह तळवडे पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे। सायलीच्या वडिलांचे होडावडा येथे पानपट्टीचं दुकान आहे। हे दुकान चालवूनच सायलीचे वडील तिचे शिक्षण पूर्ण करीत होते। सायलीचा स्वभाव शांत संयमी होता। अवघ्या 17 वर्षांची असलेली सायली यावर्षीच 12वीची परीक्षा उत्तीर्ण होणार होती। आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत नोकरी करून कुटुंबाला हातभार लावायच्या वयातच काळानं तिच्यावर झडप घातली आणि तिच्या स्वप्नांसह कुटुंबाची स्वप्नही राख झाली। सायलीच्या अचानक झालेल्या या अपघाती मृत्यूनं सारेच हादरून गेले आहेत। गुरुपौर्णिमेनिमित्त तिने आपल्या कॉलेजमध्ये भाषण केलं होतं। या भाषणात आपल्या गुरुजनांप्रती तिने भावना व्यक्त केल्या होत्या, परंतु सायलीचे हे भाषण आता अखेरचे ठरले आहे।